महत्त्वाची बातमी, नाशिक शहर आणि परिसरातील पावसामुळे गोदावरी नदी प्रवाहित झालेली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये पहिल्यांदाच गोदावरी नदी ही प्रवाहित झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील धरण क्षेत्रामध्ये मोठ्या पावसाची प्रतीक्षा ही अद्यापही कायम आहे। चंदन पूजाधिकारी आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। चंदन। वृषाली, खरं तर नाशिककरांसाठी अत्यंत सुखद आणि दिलासादायक असं दृश्य जे आहे ते सध्या नाशिकच्या या गोदाघाट परिसरात बघायला मिळतंय। ज्या गोदावरीला नाशिककर आपली आई समजतात त्या गोदामाईचं हे मूळ स्वरूप जे आहे ते या ठिकाणी प्रवाहित झाल्याचं बघायला मिळतंय। गेल्या अनेक महिन्यांपासून खरं तर गोदाघाट परिसर जो आहे तो या ठिकाणी पूर्णपणे कोरडा ठाक पडला होता। यंदा मात्र गेल्या 4 दिवसांपासून नाशिक शहर आणि जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्याच्यामुळे कॅचमेंट एरियामध्ये धरणांच्या पाणीसाठ्यात एकीकडे वाढ होतीये तर दुसरीकडे गोदावरीचं हे जे मूळ स्वरूप आहे ते आता या ठिकाणी बघायला मिळते। गोदावरी आता प्रवाहित व्हायला सुरुवात झालेली आहे। मात्र एक धाकधूक नाशिककरांच्या मनात कायम असते आणि ती म्हणजे जर धरणामधनं पाण्याचा विसर्ग सुरू झाला तर गोदाघाट परिसरात मोठ्या प्रमाणात पूर परिस्थिती निर्माण होते। यंदा मात्र पालिका प्रशासन असेल, राज्य शासनाचे प्रतिनिधी असतील यांनी शहरात ज्या ठिकाणी नैसर्गिक नाल्यांवर अनधिकृत बांधकामं झालेले आहेत, ज्या ठिकाणी पाण्याचा मूळ प्रवाह जाण्यासाठी अडथळा निर्माण होतोय त्या ठिकाणी तात्काळ पाहणी करावी, जेणेकरून मुंबई आणि पुण्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली ती नाशिकमध्ये होऊ नये अशी नाशिककरांची अपेक्षा आहे। मात्र गोदावरीचं हे स्वरूप सध्या नाशिककरांना चांगलंच सुखावतंय। वृषाली, नक्कीच धन्यवाद चंदन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।